श्री स्वामी समर्थ. धनु राशी 20 ते 26 जुलै साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आठवडा धनुराशीच्या व्यक्तींसाठी भाग्याची नवीन दारे उघडणारा ठरणार आहे का? अनेक दिवसांपासून मनात असलेली इच्छा आता पूर्ण होईल का? नोकरीमध्ये पदोन्नती किंवा नवीन संधी मिळेल का? व्यवसायात नफा वाढेल का? आर्थिक स्थिती अधिक मजबूत होणार का? कुटुंबात आनंद आणि समाधानाचे वातावरण राहील की काही मतभेद समोर येतील? विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल का? आरोग्याच्या बाबतीत कोणती काळजी घ्यावी लागेल आणि ग्रहांची अनुकूल साथ तुमच्या आयुष्यात कोणते शुभ बदल घडवून आणणार आहे? चला तर मग जाणून घेऊया धनु राशीचे संपूर्ण साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा तुमच्यासाठी प्रगती, नवीन संधी, आत्मविश्वास आणि भाग्यवृद्धी घेऊन येणारा ठरू शकतो. काही ठिकाणी संयम आणि विचारपूर्वक निर्णय घेण्याची गरज भासेल, परंतु तुमची दूरदृष्टी आणि सकारात्मक विचारसरणी तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. आठवड्याच्या उत्तरार्धात अनेक रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या सुरुवातीला काही कामे अपेक्षेपेक्षा संथ गतीने पूर्ण होतील. एखादा महत्त्वाचा निर्णय पुढे ढकलावा लागू शकतो, त्यामुळे थोडी अस्वस्थता जाणवेल, पण घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. आठवड्याच्या मध्यापासून ग्रहांची स्थिती अधिक अनुकूल होईल. नवीन संधी मिळतील, जुने अडथळे दूर होतील आणि अनेक दिवसांपासून रखडलेली कामे गती घेतील. एखाद्या अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल. सामाजिक क्षेत्रात तुमचा मान सन्मान वाढेल. कुटुंबात आनंदाची बातमी मिळेल. मानसिक तणाव कमी होईल आणि काम करण्याची ऊर्जा वाढेल. नवीन योजना सुरू करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. आठवड्याच्या शेवटी अनेक गोष्टी अपेक्षेपेक्षा चांगल्या प्रकारे पूर्ण होतील आणि मनात समाधानाची भावना निर्माण होईल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा अत्यंत सकारात्मक ठरणार आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठ अधिकाऱ्यांचा विश्वास आणि सहकार्य मिळेल. तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल आणि नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. पदोन्नती, पगारवाढ किंवा इच्छित विभागात काम करण्याची संधी मिळू शकते. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना चांगल्या मुलाखतीची संधी मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, मोठे व्यवहार आणि विस्ताराचे योग आहेत. भागीदारीतील कामात स्पष्ट संवाद ठेवा. नवीन करार करण्यापूर्वी सर्व अटी व्यवस्थित वाचा. मार्केटिंग, शिक्षण, प्रवास, आयात-निर्यात आणि ऑनलाईन व्यवसायाशी संबंधित लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. सहकाऱ्यांचं सहकार्य लाभेल. तुमच्या कल्पकतेमुळे आणि आत्मविश्वासामुळे अनेक महत्त्वाची कामे यशस्वी होतील. आठवड्याच्या शेवटी एखादा मोठा प्रकल्प किंवा व्यवहार भविष्यासाठी लाभदायक ठरेल. संयम आणि सातत्य हेच तुमच्या यशाचे मुख्य आधार ठरतील. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा समाधान आणि स्थैर्य देणारा आहे. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होतील. व्यवसायातून अपेक्षेपेक्षा अधिक नफा मिळेल. जुनी गुंतवणूक चांगला परतावा देऊ शकते. घरातील काही आवश्यक खर्च होतील, पण ते योग्य कारणांसाठी असतील. बचतीवर भर द्या आणि अनावश्यक खर्च टाळा. कर्जाचा काही भाग फेडण्यात यश मिळेल. शेअर बाजार किंवा जोखमीच्या गुंतवणुकीत विचारपूर्वक निर्णय घ्या. कोणालाही मोठी आर्थिक मदत करताना स्वतःच्या गरजांचाही विचार करा. प्रत्येक व्यवहाराची नोंद व्यवस्थित ठेवा. आठवड्याच्या शेवटी आर्थिक चिंता कमी होईल आणि भविष्यासाठी अधिक मजबूत नियोजन करता येईल. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन. कुटुंबात आनंद, प्रेम आणि समजूतदारपणाचे वातावरण राहील. घरातील सदस्यांमध्ये सुरू असलेले काही मतभेद दूर होतील. विवाहित व्यक्तींनी जोडीदारासोबत अधिक वेळ घालवावा. एकमेकांशी मनमोकळा संवाद साधल्यास नात्यातील विश्वास वाढेल. प्रेमसंबंध असणाऱ्यांसाठी हा आठवडा नात्यात स्थिरता आणि आनंद देणारा ठरेल. मुलांच्या प्रगतीमुळे समाधान मिळेल. घरात एखाद्या शुभ कार्याची चर्चा सुरू होऊ शकते. नातेवाईकांकडून आनंदाची बातमी मिळेल. कुटुंबासोबत छोटा प्रवास करण्याचा योग येऊ शकतो. घरातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरेल. राग किंवा हट्टीपणा टाळल्यास सर्व नाती अधिक घट्ट होतील. कुटुंबातील प्रेम आणि सहकार्य तुमच्या आत्मविश्वासात भर घालेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात प्रगती करणारा आहे. नवीन विषय समजून घेण्यात यश मिळेल. स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा आणि मुलाखतीची तयारी करणाऱ्यांना मेहनतीचे चांगले फळ मिळण्याची शक्यता आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षेपेक्षा अधिक चांगले परिणाम मिळतील. सोशल मीडियावर कमी वेळ द्या आणि अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करा. मित्रांकडून सकारात्मक सहकार्य मिळेल. परदेशात शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना शुभ संकेत मिळू शकतात. आत्मविश्वास टिकवून ठेवा. सातत्याने केलेले प्रयत्न भविष्यात मोठ्या यशाचे कारण ठरतील. अपयश आले तरी निराश न होता पुन्हा प्रयत्न करत रहा. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा सामान्यतः चांगला राहील,
परंतु कामाच्या धावपळीमुळे थकवा जाणवू शकतो. वेळेवर जेवण, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम याकडे विशेष लक्ष द्या. पचनाशी संबंधित किरकोळ त्रास होण्याची शक्यता आहे. बाहेरील अन्न कमी खा आणि घरगुती संतुलित आहार घ्या. भरपूर पाणी प्या. योग, प्राणायाम आणि ध्यानधारणा केल्यास मानसिक तणाव कमी होईल. जुन्या आजाराकडे दुर्लक्ष करू नका. आवश्यक असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. आठवड्याच्या शेवटी शरीरात ऊर्जा आणि उत्साह वाढलेला जाणवेल. नियमित दिनचर्या तुमचे आरोग्य अधिक चांगले ठेवेल. प्रवास आणि अध्यात्म. या आठवड्यात कामानिमित्त किंवा धार्मिक कारणाने प्रवासाचा योग आहे. हा प्रवास भविष्यात नवीन संधी आणि महत्त्वाच्या ओळखी निर्माण करणारा ठरू शकतो. धार्मिक स्थळी भेट दिल्यामुळे मनाला शांतता मिळेल. आध्यात्मिक विषयांमध्ये रस वाढेल. एखाद्या सत्संगात किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. गुरूंचे मार्गदर्शन लाभेल. गरजू व्यक्तींना मदत करण्याची प्रेरणा मिळेल. प्रार्थना, नामस्मरण आणि ध्यान यामुळे मानसिक स्थैर्य वाढेल. मनातील नकारात्मक विचार दूर होतील. या आठवड्यात केलेले दान आणि सत्कर्म भविष्यात मोठे शुभ फळ देईल. उपाय. दररोज सकाळी ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करा. गुरुवारी भगवान विष्णू किंवा श्री दत्तात्रेय यांची पूजा करा. हरभऱ्याची डाळ, हळद किंवा पिवळ्या फळांचे दान करा. गुरुजन आणि वडीलधाऱ्यांचा आदर करा. घरात सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावा. कोणालाही खोटे बोलू नका आणि प्रत्येक निर्णय शांत मनाने घ्या. या उपायांमुळे गुरुग्रहाची कृपा वाढेल आणि भाग्य अधिक बळकट होईल. एकूणच हा आठवडा धनुराशीसाठी प्रगती, भाग्यवृद्धी, आर्थिक स्थैर्य आणि मानसिक समाधान देणारा ठरेल. आठवड्याच्या सुरुवातीला काही अडथळे जाणवले तरी आठवड्याच्या मध्यापासून परिस्थिती तुमच्या बाजूने फिरू लागेल. नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि आर्थिक क्षेत्रात नवीन संधी मिळतील. तुमची मेहनत, दूरदृष्टी आणि सकारात्मक विचारसरणी यामुळे अनेक महत्त्वाची कामे यशस्वीपणे पूर्ण होतील. या आठवड्यात घेतलेले महत्त्वाचे निर्णय भविष्यात दीर्घकालीन लाभ देणारे ठरतील. कुटुंबातील सदस्यांचे प्रेम, मित्रांचे सहकार्य आणि गुरुजनांचे मार्गदर्शन तुम्हाला योग्य दिशा देईल. आरोग्याची योग्य काळजी घ्या. अनावश्यक खर्च टाळा आणि प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करा. देवावर श्रद्धा, स्वतःवर विश्वास आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या बळावर हा आठवडा तुमच्या आयुष्यात नवीन यश, समृद्धी, आत्मविश्वास आणि उज्ज्वल भविष्याची सुंदर सुरुवात करून देणारा ठरेल. धन्यवाद.